श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव. स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. जीवनामध्ये खूप काही अडचणी असतात, खूप काही त्रास असतो, पण आपण स्वामी भक्त आहोत अशा गोष्टीला खचून जायचं नाही. समोर जे काही संकट येईल त्याला सामना करायचा. स्वामी महाराजवर विश्वास ठेवून जे आपण होईल स्वामी महाराजावर सोडून द्यायचं. आपल्या आयुष्यामध्ये आता जे काही संकट आहे ते तात्पुरते आहे. आयुष्यामध्ये कुठेही खचून जायचं नाही. काही चांगलं आहे तर काही खराब आहे, ह्या भावनेने आपण पुढे जायचं. महाराजांची सेवा करा, श्रद्धेने करा, मनाने करा. नक्की तुम्हाला स्वामी महाराज तुम्हाला त्यांचं अस्तित्व दाखवून देईन. तसंच घडलेलं आहे. ताई सांगते, शून्यापासून विश्व निर्माण कसं केलं ताईने. फॅमिलीचा विचार करणं, फॅमिलीला कुठेही कमी पडून दिलं नाही आणि सतत स्वामी महाराजांची सेवा केली आणि स्वामी महाराजांनी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे रस्तासुद्धा दाखवला आहे. तर असा अनुभव आहे. ताई सांगते, ताई चांगलं शिक्षण घेतलेलं ताईंनी, चांगल्या जॉबला होते. त्यांचे दोन्ही भावंड कॉलेजला जायचे, लास्ट इयरला होते. आता ताईचे वडील आजारी असल्यामुळे त्यांना डॉक्टरने रेस्ट करायला सांगितला आणि ताईवर जिम्मेदारी आली. ताई चांगल्या ऑफिसला लागलेले, पगारसुद्धा चांगला होता, सगळं व्यवस्थित चाललेलं. पण अचानकच ऑफिसचा जे प्रॉफिट आहे तो कमी होऊ लागला. त्यामुळे ऑफिसने डिसिजन घेतलं की कॉस्ट कटिंग करायचं आणि त्या कॉस्ट कटिंगमध्ये खूप सारे वर्कर्सला काढून टाकलं ऑफिसमधून. त्यामध्ये ताईचा पण जॉब गेला. ताई 2 महिने झाले जॉब शोधत होत्या. त्या पिरियडमध्ये त्यांना एक मैत्रीण मिळाली आणि त्या मैत्रिणींनी त्यांना स्वामींची सेवा करायला सांगितली. ते खूप रडलेले की माझा जॉब गेला, आता मला जॉब भेटत नाही, काय करू. घरामध्ये परिस्थिती अशी आहे की आता आम्ही डाग वगैरे घाण ठेवून आम्ही घर चालवत आहोत. कसं करतोय ते आम्हालाच माहिती आहे. त्या मैत्रिणींनी स्वामी महाराजांची सेवा दिली. ताई स्वामी महाराजांची सेवा करायला लागले. दर गुरुवारी मठात जायचे. जेवढी सेवा सांगितली, जेवढी करता आली तेवढी ताई करतच होते. पण एक दिवस अचानकच न्यूजपेपर वाचताना त्यांना एक वॅकन्सी दिसली. त्या वॅकन्सीच्या ॲड्रेसवर जाऊन ताईने इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ते पास झाला. एवढा काय पगार नव्हता, पण बोलले ठीक आहे, बसण्यापेक्षा आपलं गेलेलं बरं. आणि अशा करून 2-3 मैत्रिणी त्या संगतीत लागलेल्या कामाला. आता त्या पगारामध्ये भागत नव्हतं, पण ताई बोलले ठीक आहे, आपण दुसरं काहीतरी व्यवसाय चालू करू. ताईने आणि त्यांच्या मैत्रिणींनी डिसाईड केलं की हे काम पण करायचं आणि आपण काहीतरी दुसरा व्यवसाय पण चालू करायचा. आणि त्यांनी तो व्यवसाय पार्ट टाईम चालू केला. म्हणजे संध्याकाळी ऑफिसवरून सुटल्यावर ते कामं करायची आणि तो बिझनेस एवढा छान चालू लागला. तर ताई बोलले आपण एकच टाईम चालू करतोय. सकाळपासून आपण नाश्त्याचं दुकान ओपन ठेवलं तर आपल्याला चांगला प्रॉफिट मिळू शकतो. आपल्याला इथे जे पगार भेटतोय त्याच्यापेक्षाही जास्त मिळतील. तर हळूहळू करून एक मैत्रिणींनी ते जॉब सोडला आणि त्या ज्या मैत्रिणी होत्या त्या सगळ्यांनी, 3-4 मैत्रिणी होत्या, त्या सगळ्यांनी ह्या जॉबमध्ये 100% देण्याचा प्रयत्न केला आणि बिझनेस एवढा चांगला चालू लागला की चांगला प्रॉफिट होऊ लागला. हळूहळू त्यांच्या जे समस्या होत्या घरामध्ये, जे वस्तू घाण ठेवलेली ते सुद्धा ताईने सोडून आणली. घर व्यवस्थित चालू लागलं. दोन्ही बहीण भावांचं लास्ट इयर होतं. चांगल्या टक्क्याने पास पण झाले ते आणि चांगल्या ऑफिसलासुद्धा लागले कामाला. आणि असं करत करत 8 वर्षे झाली. आता 8 वर्षामध्ये खूप सारं ग्रो केलेलं ताईंनी, खूप सारे पैसे वगैरे कमवलेले आणि बँक बॅलन्स दागदागिने केलेला. पण मुंबईमध्ये घर नव्हतं स्वतःचं. तर ताईंनी पुन्हा 8 वर्षानंतर ताईंनी गुरुचरित्र सारामृत केले आणि गुरुचरित्र सारामृत केल्यानंतर ताईंनी 2-3 घरं वगैरे बघितलेले. तिथं थोडं अडचण येत होत्या, पण
स्वामींची सेवा केल्यानंतर त्यांचे ते जे प्रॉब्लेम्स येत होते ते पण सॉल्व झाले आणि त्या घराची डील झाली. आणि तेव्हापासून ताईचं जे बिझनेस आहे तो पण चांगल्यापैकी चालू लागला. त्यांचं स्वतःचं घर झालं, गाडी, पैसा, बंगला सगळं घरात व्यवस्थित होतं. ताई पण सेट झालेल्या. त्यांचे दोन्ही भावंडंचं पण चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते आणि पगारसुद्धा चांगला येत होता. तर ह्या गोष्टी म्हणून म्हटलं जातं की शून्यापासून विश्व निर्माण करणं ताईंनी करून दाखवलं. आता ह्या सगळ्या गोष्टी अशक्य होत्या जेव्हा ते स्वामी सेवेमध्ये नव्हत्या आल्या. पण जेव्हा स्वामी महाराजांना त्यांनी निवेदन केलं, साकडं घातलं की माझं जॉब चांगला लागावा. जॉब तर ठीकठाक होता, पण बिझनेसमध्ये ताईने खूप ग्रो केला. म्हणून कोणतीही गोष्ट छोटी नसते. आपण त्या गोष्टीमध्ये 100% दिले तरच आपल्याला त्या गोष्टीमधून फायदा मिळतो. म्हणून एक गोष्ट आहे की कोणत्या कामामध्ये लाज ठेवायची नाही. तसंच ताईने सुद्धा केलं आणि ताईंना चांगला रिस्पॉन्स भेटला. तेव्हापासून ताई आणि ताईची फॅमिली, ताईचे मैत्रीण वगैरे सगळे स्वामी सेवेमध्ये आहे. आणि जेवढी सेवा होते तेवढी ते नित्यसेवा करतात. आणि जे काही इन्कम त्यांना मिळत होते त्यांच्या बिझनेसमधून, त्यामधून पण ते दानधर्म करायचे. जेव्हा केव्हा ते मठात जायचे, तिथे पण त्यांच्या इच्छेने जेवढे पैसे दानपेटीमध्ये ठेवायचे तेवढे ते ठेवायचे. तर असंच करून करून ताई आज एक सक्सेसफुल वुमन आहे. आणि ताईचा अनुभव नक्की खूप छान आहे, मोटिवेशन देणारा आहे. आणि जे यूथ आहे त्यांनासुद्धा मोटिवेशन मिळेल. आणि आपण आपल्या महाराजांचं कशाप्रकारे सेवा करायची आणि आपण जे विश्वास ठेवतो, आपल्याला स्वामी महाराज कधीच एकटं पडून देत नाही. सतत आपल्या पाठीमागं आपले ढाल बनून उभे राहतात. आपले आईबापा कसे आपला विचार करतात, माझा लेकरू शिकन, माझा मुलगी आहे ते चांगल्या टक्क्याने पास व्हावं, तसं स्वामी महाराज पण आपला विचार करतात. आपली परीक्षा घेतात, आपल्याकडून सेवा करून घेतात, पण आपल्या त्या सेवेचं चांगलं फळ देतात. आणि आपण त्या सेवेमधूनच आपण पुढे जाऊन एक चांगलं व्यक्तित्व आपण मिळवतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर आजचा अनुभव ताईचा खूप छान आहे. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जे व्यक्ती आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, त्यांना विनंती आहे सबस्क्राईब करा आपला चॅनल. आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा. तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचा अनुभव असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आपल्या चॅनलवर आपण तुमचा अनुभव शेअर करू. तर असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.